राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आज मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौर पदाचे प्रवर्ग निश्चित झाले आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झालं आहे. त्यानंतर आता सर्वसाधारण महिला वर्गातून कोण नगरसेवक निवडून आले आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष ठरला असून शिंदे गट आणि भाजपानं एकत्रित बहुमताचा आकडा गाठलाय. त्यामुळे आता भाजपाकडे किती महिला उमेदवार या वर्गातील आहेत याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 74 जागा या खुल्या वर्गासाठी होत्या. या 74 प्रभागांमध्ये विविध राजकीय पक्षांनी अनुभवी महिलांना उमेदवारी दिली होती. भाजपाकडे या वर्गातील 27 महिला उमेदवार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखालच शिवसेना ठाकरे पक्षाला 65 जागा, शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळालेल्या आहेत. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुंबई महापालिकेत त्रिशंकू स्थिती असल्यामुळे कोणाचा महापौर कोणत्या पक्षाच्या पाठिंब्यानं होणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. त्यानुसार आकड्यांच्या गणितात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 29 नगरसेवकांना महत्त्व आलं आहे. मात्र सध्या तरी भाजपचाच महापौर होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच आताचं महापौर पदाचं आरक्षण हे भाजपसाठी अनुकूल आहे. भाजपमध्ये सर्वसाधारण महिला वर्गासाठी प्रचंड चुरस असून एकूण 27 महिला उमेदवार आहेत. त्यामध्ये जुने, अनुभवी आणि नवीन अशा उमेदवारांचा समावेश आहे. आता या सर्वसाधारण वर्गामधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक नेमके कोण आहेत त्यावर एकदा नजर टाकूयात. यामध्ये नाव येतंय ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर, योगिता पाटील, सीमा शिंदे, जिग्ना शाह, श्वेता कोरगावकर, डॉक्टर शिल्पा सांगोरे, लीना देहेरकर, स्वाती जयस्वाल, मनीषा यादव, संगीता शर्मा, सायली कुलकर्णी, सुनीता मेहता, केशरबेन मुर्जी पटेल, अंजली सामंत, हेतल गाला मोरवेकर, साक्षी दळवी, जागृती पाटील, अर्चना भालेराव, राखी जाधव, रितू तावडे, राजश्री शिरवडकर, शिल्पा किळुसकर, साक्षी कनोजिया, कल्पेशा कोठारी, स्नेहल तेंडुलकर आणि गौरी शिवलकर. आता या 27 नावांमध्ये प्रामुख्यानं महापौर पदासाठी तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवडकर, रितू तावडे यांच्या नावांची चर्चा आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान या आरक्षण सोडतीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या सोयीनं आरक्षण जाहीर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया आता संपली असली तरी महापौर निवड प्रक्रियेत काय राजकीय नाट्य रंगेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. राजकीय घडामोडी संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.